नमस्कार सर्वांना। पीएम विश्वकर्मा योजना त्याची ही टूलकिट तुम्हाला जर दिसत असेल, शिलाई मशीन असेल, अजून बरेचसे साहित्य याच्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना यांच्याकडून आम्हाला घरपोच ही पीएम विश्वकर्माची टूलकिट भेटलेली आहे। त्यामध्ये काय काय साहित्य आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 15,000च्या किट मध्ये 15,000ची ही किट आपल्याला घरपोच पोस्ट होऊन येत असतो, कशा कशामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे सर्व तुम्हाला दाखवणार आहेत। आणि याचा अर्ज कसा करायचा, किती दिवसामध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर तुमच्या घरपोच येतं, याच्या सर्टिफिकेटचा तुम्हाला 1 लाख रुपये लोन कसं भेटतं, या सगळ्या गोष्टीवर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। जर तुम्हीही पीएम विश्वकर्माचा अर्ज करायचा असेल तर कोणत्या ट्रेडमध्ये तुम्ही अर्ज भरल्यावर तुम्हाला शिलाई मशीन भेटेल, कोणकोणत्या गोष्टी आहेत पीएम विश्वकर्मासाठी लागतात, या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। तर पीएम विश्वकर्मा योजना ही भारत सरकारने सगळ्या प्रवर्गासाठी सुरू केलेली होती। तर त्यामधून तुम्हाला इथं शिलाई मशीन दिसत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला म्हणून आम्हाला शिलाई मशीन भेटली, तर असं नाहीये। मी जेवढ्याही महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरलेला होता पीएम विश्वकर्मा योजनेत, तर त्यांच्या सगळ्यांचे अर्ज रद्द झालेले आहे। त्यांना कोणालाही शिलाई मशीन भेटलेली नाहीये, ना त्यांची ट्रेनिंग झाली ना त्यांना शिलाई मशीन भेटली। मग आम्हाला हे शिलाई मशीन कसं भेटलं, आम्ही कोणत्या ट्रेडचा फॉर्म भरला होता ते आपण जाणून घेऊ। अजून या खोक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, बरेचसे याच्यामध्ये खोके आहेत, बॅगी आहेत, तर त्या काय आहेत ते पण तुम्हाला जाणून घ्या। तर बघा, तर पीएम विश्वकर्मा योजनेचा जो फॉर्म आहे तर तो कोणीही भरू शकतं। सर्वसाधारण माणूस, तुम्ही कोणत्याही प्रवर्गात, कोणत्याही कास्टमध्ये, कोणत्याही जातीमध्ये असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मागून तुम्हाला SO WO असं नाव लागतं मागून, सहनाव, तुमचं जर लग्न झालं असेल तुमच्या नवऱ्याचं नाव, तुमचं मागून नाव, पत्त्याच्या जवळ तुमचं सहनाव WO असं बरेच प्रूफ असतात, त्याच्यामध्ये नाव असलं तर तो पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरू शकतात। त्यासाठी तुम्हाला CSC सेंटरची जावं लागतं, म्हणजे कॉमन सेंटर, जिथं तुम्ही ऑनलाईन कामं होतात तुमच्या जवळचा, तिथं जाऊन त्यांच्याकडे CSC ID आहेत। सगळ्यांकडे जे ऑनलाईन कामं करतात त्यांच्याकडे CSC ID आहे। तर तिथं तुम्हाला तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक लागतो, मोबाईल नंबरवर एक OTP येतो, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि राशन कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट, बँक पासबुक हे महत्वाचे एवढे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरायला। तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक, तुमचं राशन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर, त्याच्यामध्ये OTP येतो, आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, एवढ्या गोष्टी लागतात। जर तुम्हाला आधारवर तुमचं मागून नाव नसेल, SO तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या मिस्टरांचं, तर तुम्ही ते नाव तिथं टाकून घ्या, नाव सुद्धा अपडेट करून भेटतं। तर हे सगळं जर तुमचं असेल तर तुम्हाला पीएम विश्वकर्माचा फॉर्म आता सुद्धा चालू आहे, तुम्ही भरू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागेल। याच्यासाठी महिला पुरुष सगळे कोणीही फॉर्म भरू शकतं। तर आम्ही ज्या महिलांनी शिलाई मशीनचा फॉर्म भरला होता तर त्यांना शिलाई मशीन नाही भेटली, तर आम्ही टोकरी मेकर हा फॉर्म भरलेला होता। तर टोकरी मेकर त्याच्यामध्ये बरेचसे ट्रेड असतात, तुम्ही ट्रेड निवडायच्या टायमाला तर तिथं वून मेकर्स, टूल मेकर्स असं ऑप्शन येईल। तर तिथं तुम्हाला टूल मेकर्स किंवा इथं दाखवलेलं आहे बघा, टोकरी बुनाई सेट, हा टोकरी बनायचा सेट, त्याच्यामध्ये शिलाई मशीन आणि अजून सुद्धा टोकरी बनवण्यासाठी तुम्हाला हे लागणारे रंग आहेत, हे रंग सुद्धा इथे दिसत असेल तुम्हाला, हे वेगवेगळे रंग आहेत, ते रंग सुद्धा आलेले आहेत। त्यानंतर इथं हे मशीन आहेत, हँकर मशीन, जे तुम्हाला हँकर मशीन काय उपयोगाला येतं, तर ते बांबू बारीक चिकणे करायला उपयोगी येतात। तर ते हँकर मशीन तुम्ही इथं बघू शकता, हे हँकर मशीन लाईटीवर चालणारं मशीन, हे हँकर मशीन येत असतं। तर याचा आम्ही टोकरी बुनाई म्हणून फॉर्म भरलेला होता। मी कोणता फॉर्म भरला होता त्याचं नाव सुद्धा तुम्हाला कॅप्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये देईल। तर हे टोकरी जे आहेत, बांबू चोपन करायला हा मशीन दिलेला आहे। तर याचं सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग होत असतं, याचं तुम्हाला 6 दिवस ट्रेनिंग होतं, त्याचे सुद्धा तुम्हाला 500 रुपये
प्रमाणे पैसे भेटतात। त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट जनरेट होतं, जे भारत सरकारचं पीएम विश्वकर्माचं सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट जनरेट होत असतं। त्या सर्टिफिकेटचा फायदा असा आहे की त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला 1 लाखापर्यंत लोन सुद्धा भेटतं। तर त्या 1 लाखाचं लोन सुद्धा तुम्हाला त्यासाठी फक्त SBI बँक जोडा, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुम्ही ती बँक जोडली तर ती बँक तुम्हाला 1 लाख रुपये लोन देईल। बऱ्याचशा लोकांनी महाराष्ट्र ग्रामीण, बँक ऑफ महाराष्ट्र अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या बँका जोडल्या, तर त्या बँका त्यांचे काही वेगळे इश्यू सांगून पैसे देत नाही, लोन देत नाही। तर तुम्ही स्टेट बँक निवडा, ती जरूर तुम्हाला पैसे देईल। हा केशरी रंग आहेत, पिवळा रंग आहेत, जांभळी रंग आहेत, गुलाबी रंग आहेत, त्यानंतर हिरवा रंग आहेत, हा काळा रंग आहेत, ब्राऊन रंग आहेत। प्रत्येक बॉटलची किंमत 600 रुपये, 750 मिलीची ही प्रत्येक बॉटल आहे, तुम्ही बघू शकता। तर ही जी आहे तर ते जे आहे तर हे सगळं ते जे आपण टोकरी मेकर आहे, ते टोकरीला रंग देण्यासाठी हे सगळं साहित्य, हे सगळे कलर आहेत। त्यानंतर तुम्ही अजून बऱ्याचशा किट आहेत त्याच्यात तुम्हाला पीएम विश्वकर्माकडून एक जी कैची आहे, ती कैची बांबू कापण्यासाठी कैची वगैरे तुम्हाला भेटते। त्यानंतर याच्यामध्ये बरेचसे साहित्य, तुम्हाला बॅग भेटते, जी आपण ट्रॅव्हलिंग करण्यासाठी मोठी बॅग असते, ती बॅग सुद्धा यामध्ये भेटते। हे बांबू तुम्हाला बारीक करण्यासाठी, तुम्हाला हे बांबू बारीक त्याच्या सळ्या तयार करण्यासाठी हे आहेत। त्यानंतर तुम्हाला ही जर बॅग दिसत असेल तर इथं ही एवढी मोठी बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग जर आपण मोठी केली तर ती पीएम विश्वकर्माचा त्याच्यावर शिक्का आहे। एवढी मोठी बॅग पीएम विश्वकर्मा योजनेकडून तुम्हाला भेटते। या बॅगेत सुद्धा सगळं साहित्य तुमचं येतं। तर ही पीएम विश्वकर्माकडून एवढी मोठी ट्रॅव्हलिंग बॅग, आणि त्याच्यावर जर तुम्ही शिक्का बघितला, पीएम विश्वकर्मा योजना सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी, ट्रेड बास्केट वेवर्स। आम्ही बास्केट वेवरचा फॉर्म भरलेला होता बघा। तुम्हाला ट्रेड निवडायचे, आम्हाला बास्केट वेवर असा फॉर्म निवडायचा आहे, तरच तुम्हाला ही शिलाई मशीन आणि हे बाकीचे साहित्य भेटेल। जर तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला तर तुम्हाला शिलाई मशीन भेटणार नाही। शिलाई मशीनचे सगळे अर्ज रद्द झालेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला जर शिलाई मशीन आमच्या समोर दिसत असेल तर आम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरलाय असं तुम्ही गृहीत धरू नका। तुम्ही जर शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काहीच भेटणार नाही। तुम्हाला त्या फॉर्मला एडिट करून तुम्हाला त्यामध्ये दुसरं कोणता तरी, आता जर तुम्हाला आमच्यासाठी शिलाई मशीन लागत असेल तर बास्केट वेवर त्याचाच फॉर्म भरावा लागेल, तरच तुम्हाला ही शिलाई मशीन भेटेल। तर ही लक्ष्मी कंपनीची तुम्ही इथं बघू शकतात, लक्ष्मी कंपनीची ब्रँडेड अशी शिलाई मशीन आहेत, जी तुम्ही कापड वगैरे टाकून सगळे व्यवस्थित सेट करून आहेत। भारत सरकारची त्याच्यामध्ये शिक्का सुद्धा आहे। तर अशी ही शिलाई मशीन, त्याच्यासोबत ही जर तुम्ही बघितली असेल तर ही मोटर हाफ सेटरची मशीन आहे, त्याच्यासोबत ही लक्ष्मी कंपनीची मोटर सुद्धा, हाफ सेटरची मोटर सुद्धा इथं आलेली आहेत। तर ही मोटर तुम्हाला या सोबत आलेले आहेत। याचं तुम्ही इथं पायंडल मोटर बघू शकता। तुम्हाला हे पायंडल आहेत जे लाईटीवर चालणार, ज्या महिलांना किंवा पुरुषांना शिलाई मशीन बद्दल माहिती आहे त्यांना समजलं असेल की याच्या सोबत मोटर खूप गरजेचे आहेत, कारण पायंडल मारायला खूप प्रॉब्लेम येतात। याच्या सोबत ही हाफ सेटरची मशीन आहे, त्याच्यामुळं इथं छोटी मोटर दिलेली आहेत। पण ब्रँडेड ज्योती कंपनीची अशी, लक्ष्मी कंपनीची अशी ब्रँडेड अशी मोटर तुम्हाला याच्या सोबत भेटणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला फक्त मशीनच नाही तर त्याच्यासोबत हा पूर्ण सेट, जे चाक आहेत, फळी असेल, पूर्ण सेट आपल्याला मशीनचा पूर्ण सेट असा हा पॅक होऊन आपल्यापर्यंत आलेला आहे। हे तुम्ही इकडे जर बघितलं तर हे सगळं त्याची जी डब्बी असते, आपण जर खोकं बघितलं त्याच्यामध्ये सुया वगैरे, लक्ष्मी कंपनीचं सगळं ब्रँडेड साहित्य त्याच्यासोबत, हे तर ऑइल टाकायला बॉबिन वगैरे, स्क्रू ड्रायव्हर सगळं असं याच्यामध्ये पॅकिंग स्वरूपात आलेलं आहे। तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही। फक्त पीएम विश्वकर्मामध्ये बास्केट मेकर याचा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षापर्यंत, 1 वर्षाच्या आत तुमची ही टूल किट
तुम्हाला पोस्टमन घरी घेऊन तुमच्या येत असतो। त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा, जर तुमची ट्रेनिंग झाली तर 1-2 महिन्यात तुमच्या घरी सर्टिफिकेट सुद्धा येतं। त्या सर्टिफिकेटचा फायदा असा आहे की तुम्हाला 1 लाखापर्यंत पहिल्यांदा लोन भेटतं। 1 लाखाचं लोन भेटल्यानंतर 3 लाखाचं लोन, 5 लाखाचं लोन, असं वेगवेगळं तुमचा उद्योग वाढवण्यासाठी हे लोन भेटत असतं। इथं जर तुम्ही बघितलं जे चाकं वगैरे पूर्ण सेट, त्याची फळी वगैरे पूर्ण सेट, मशीनचा जेवढा हाफ सेटर मशीनचा जेवढा सेट असतो पूर्ण सेट भेटलेला आहे। त्याच्यासोबत अजून हे बरेचसे मशीन वगैरे अशी 15,000ची पूर्ण ही टूलकिट भेटलेली आहे। जर तुम्हालाही याबाबत अजून काही अडचणी असेल, काही माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा। आपण प्रत्येकाला रिप्लाय देऊ आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। जर तुम्ही जर पीएम विश्वकर्माचा अर्ज केला असेल किंवा करायचा असेल, तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल, तुम्ही नक्की कमेंट करा, तुमचा प्रश्न मांडा, नक्की आपण तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ। तर अशा पद्धतीनं पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरून तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी वेगवेगळ्या तुमच्या ट्रेडच्या, धोबी असेल, सोनार असेल, कुंभार असेल, न्हावी असेल, वेगवेगळ्या लोकांसाठी महत्वाची ही योजना आहे। त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू सुद्धा आहेत। आता धोबी असेल तर धोबीचा जर फॉर्म भरला, सोनार असेल, लोहार असेल, न्हावी असेल, अशा वेगवेगळ्या काचच्या लोकांनी फॉर्म भरला त्यांच्या याचा, तरी त्यांना त्यांच्या याची टूलकिट भेटते। जर ज्या लोकांना मशीनच पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं बास्केट वेवर याचा फॉर्म भरायला लागेल, तरच तुम्हाला ही शिलाई मशीन भेटेल। जर तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला तर तुम्हाला काहीच भेटणार नाही। जर या योजनेबद्दल अधिक काही माहिती असेल तर तुमचा प्रश्न नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनात असलेले प्रश्न सुद्धा दूर होईल। धन्यवाद।